राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक. कीर्तनकार संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा लवांडे यांचा आरोप. विकास लवांडेंचा कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक. शाईफेकीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध. महायुतीकडनं समन्वय समितीत मोठे बदल. सरकारमधील समन्वयासाठी आता मंत्र्यांची समिती. प्रदेशाध्यक्षांऐवजी आता मंत्री काम पाहणार. विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड. पुढील 3 वर्ष पाहणार संस्थेचा कारभार. अध्यक्षपदासाठी इतर कुणाचाच अर्ज न आल्यानं बिनविरोध निवड. धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानची सलग दुसऱ्या दिवशी एसआयटीकडनं चौकशी सुरू. पीडित महिलांवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा निदावर आरोप. नमाज आणि कलमा पठणाचं प्रशिक्षण कसं दिलं होतं याची चौकशी होणार. नाशिक धर्मांतरण प्रकरणामध्ये निदा खानसह एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त. पोलिसांकडनं कॉल डिटेल्सची पडताळणी. नाशिक धर्मांतर प्रकरण निदा खानपुरतं मर्यादित नाही. महाराष्ट्रभर अनेक निदा खान तयार झाल्यात. मंत्री संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा. निदा खानशी कनेक्शनवरून एमआयएमवरही गंभीर आरोप. पुणे नाशिक धुळ्यात सीएनजी महागला. सीएनजी प्रति किलो 1.5 रुपयांनी महाग. मध्यरात्रीपासून नवे दर लागू. रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता. आणि थलपती विजय यांच्या शपथविधीला ब्रेक. एएमएमके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगनं पाठिंबा देण्याचं नाकारल्यानं गोंधळ. टीव्हीकेच्या सत्ता स्थापनेचा पेच वाढला.